तर आज मी चालले होते नेल एक्सटेन्शन्स करायला. तसं करायचं काय माझं ठरलं नव्हतं, परंतु माझी इच्छा होती की करावं म्हणून. आणि त्यात माझा बड्डे होता, परंतु बड्डे सेलिब्रेट करायचा आमचा काय प्लॅन नव्हता. त्यामुळं म्हटलं की नेल एक्सटेन्शन्स करून घेऊ. ऊन पण खूप जास्त पडलं होतं, त्यामुळं बाहेर कुठं तर आम्ही फिरायला गेलो नव्हतो आणि हॉटेलवर बसून बसून बोर झालं होतं. त्यामुळं मग आम्ही अचानकच आलो. 2-3 दिवसाखाली पण आम्ही न्यू मार्केटला आलो होतो, परंतु मला काहीच आवडलं नव्हतं म्हणून मी काहीच घेतलं नव्हतं. परंतु आज आल्यावर मला खूप सारे कपडे आवडत होते. मग म्हटलं की जाताना मी शॉपिंग करणार. हॉटेलपासून 2-3 किलोमीटरवरच होतं हे न्यू मार्केट. त्यामुळं मग गाडी बुक करून आम्ही इथं आलो आणि आम्ही लोकेशन लावून आलो होतो. म्हणजे आधी जिथं मी नेल एक्सटेन्शन्स करत होते तिथलं शॉप बंद झालं होतं, त्यामुळं आज मी नवीन शॉपवर आले होते. आणि या मॉलमध्ये ते शॉप होतं. आम्हाला पहिल्यांदा माहीतच नव्हतं की इथं एवढं सगळं आहे. म्हणजे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे होत्या, परंतु आम्ही त्या तयारीने आलो नव्हतो. त्यामुळं म्हटलं की नेक्स्ट टाईम करूया. भारी भारी कपडे होती, मला तर खूप जास्त आवडत होती. आणि 4थ्या मजल्यावर ते शॉप होतं. मग आम्ही लिफ्टने वर आलो आणि यावेळेस कोणता कलर करायचा यामध्ये मी खूप जास्त कन्फ्यूज होते. मागच्या 2-3 वेळेस मी नेल एक्सटेन्शन्स केले, त्यावेळेस मी रेड किंवा मरून कलरच करायचे, कारण तोच कलर मला खूप जास्त आवडतो. परंतु आज कोणता करावा ते कळलं नव्हतं, कारण परत परत तोच कलर नको वाटत होता. मी एक बेबी पिंक कलरचा फोटो तर घेऊन आले होते, परंतु मला डाऊट होता की हा कलर माझ्या हातावर छान वाटेल का म्हणून. तरी पण होय नाही करत मी तोच हो म्हटलं. तसं तिथं गेल्यावर त्यांनी मला खूप सारे पिक्चर्स पण दाखवले होते, परंतु त्यातला मला एवढा काय जास्त कुठला आवडला नाही. त्यामुळं मग मी तोच करायला सांगितला त्यांना. आणि मी ॲक्रेलिक एक्सटेन्शन्स करणार होते. गेल्या वेळेस मी जेल एक्सटेन्शन्स केले होते, परंतु कामामुळे ते काय माझ्या हातावर व्यवस्थित राहिले नव्हते. आणि जेव्हा मी ॲक्रेलिक केले होतं ना, त्यावेळेस ते व्यवस्थित राहिले होते. म्हणून म्हटलं की आपण काम भरपूर करतो, त्यामुळं मग हेच करूया. आणि खूप फास्ट करत होते ते. हार्डली 1 तास गेला, जास्त वेळ गेला नाही एवढा. निम्म्यापर्यंत आल्यावर मग ह्यांनी जाऊन माझ्यासाठी कोल्ड कॉफी घेऊन आले होते. मग मस्त अशी कोल्ड कॉफी पिले. आताचे एक्सटेन्शन्स करताना मला विचार आला होता की मी आत्तापर्यंत पायाचे कधी केले नाहीत, त्यामुळं असं वाटत होतं की एकदा ट्राय करून बघावं. आणि या मॉलमध्ये ना ब्युटीचे खूप सारे ऑप्शन्स होते, म्हणजे बोटॉक्स, हेअर कलर, स्पा वगैरे असं बरंच काही होतं. जे लिपला परमनंट कलर देतात ना, ते पण होतं. पण मला हे कळत नव्हतं की हे ओरिजिनल आहे की डुप्लिकेट. त्यामुळं मी दुसरं काय करायला गेले नाही आणि हाताचा असा काय कलर केला होता. तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर काल आम्ही डर्मॅटॉलॉजिस्टकडे गेलो होतो बरं का. तसं मला स्किनचा काहीच इश्यू नाही आहे. माझी स्किन ऑलरेडी खूप चांगली आहे. तरी पण मला असं वाटत होतं की मी स्किनसाठी एखादी ट्रीटमेंट घ्यावी, जेणेकरून माझी स्किन अजून हेल्दी होईल आणि ग्लो पण येईल. आणि त्यासाठी आम्ही कोलकातामधील काया क्लिनिकमध्ये गेलो होतो. म्हणजे अपॉइंटमेंट आम्ही आधीच घेऊन ठेवली होती. आणि मला असं वाटत होतं की मी मायक्रो नीडलिंग वगैरे करावं, परंतु डॉक्टरला विचारलं तर त्यांनी म्हटले की स्कार नाही आहे, त्यामुळे ती ट्रीटमेंट माझ्यासाठी योग्य नसणार आहे. आणि त्यांनी मला सजेस्ट केलं होतं PDRN, जे की सॅल्मॉन फिशचा DNA काढून त्याने काहीतरी करतात आणि सोबतच Q-स्विच लेझर. आणि मला वाटत होतं काहीतरी 10-15 हजार रुपयेपर्यंत खर्च येईल, परंतु आम्ही त्यांना कॉस्ट विचारल्यावर त्यांनी सांगितलं 40,000 रुपये. आणि मला तरी शॉकच बसला की हां, स्किनमध्ये एवढा जास्त काय प्रॉब्लेम पण नाही आहे, तरी पण एवढा जास्त खर्च येणार. त्यामुळं मग मी कॅन्सल केलं, मी नाही घेतली ट्रीटमेंट. तसं मला घ्यायची तर खूप इच्छा होती. म्हणजे मी जेव्हा कधी गावाकडे येते तेव्हा मी प्रत्येक वेळेस डॉक्टरला भेटते स्किनसाठी, परंतु यावेळेस मी कोलकातामध्ये दाखवलं होतं, त्यामुळं कदाचित एवढं जास्त कॉस्टली असेल. आणि मी आतापर्यंत म्हणजे ट्रीटमेंट एवढा काय घेतल्या नाहीत. एकदाच घेतली होती, ती पण केमिकल पिल, ती पण 1 वर्ष झालं त्याला. आणि पायांच्या एक्सटेन्शन्सला मी हा मरून कलरच ठेवला होता, कारण हाताचा पिंक कलर काय मला एवढा खास वाटला नाही. म्हणजे तो काय एवढा उठून दिसत नव्हता माझ्या स्किन कलरला. परंतु हा बघा, पायांवर मरून कलर किती जास्त छान वाटत होता. परंतु पायांना मात्र मी जेल एक्सटेन्शन्स केले होते. सगळं झाल्यावर त्यांचं बिल वगैरे केलं आणि आम्ही आलो शॉपिंग करायला. जाताना मला एका दुकानामध्ये जीन्स आवडल्या होत्या, मला त्या घ्यायच्या होत्या, पण इथे येऊन बघितलं तर त्या माझ्या साईजच्या नव्हत्या आणि अवेलेबल पण नव्हत्या, जी काय माझी साईज आहे त्या साईजमध्ये. त्यामुळं मग मी ते कॅन्सल केलं. पुढे येऊन मग एका दुकानातून मी बॉडीकॉन ड्रेस घेतला. त्यानंतर मग ह्यांच्यासाठी पण थोडीशी कपडे घ्यायची होती, ती घेतली. आणि मी अजूनपर्यंत ज्वेलरीमध्ये काहीच खरेदी केले नव्हतं आणि मला एक गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ बनवायचा होता प्रमोशनसाठी. मग त्यासाठी ज्वेलरी घेतली. सगळी शॉपिंग वगैरे करून झाल्यानंतर भूक लागली होती, म्हणून जवळ आसपास काय आहे का बघितलं. मग तिथं आलो आम्ही. इथं खाऊ गल्ली होती,
तिथं आलतो आम्ही. चालून चालून माझे पाय खूप जास्त दुखायला लागले होते, त्यामुळे नंतर मी काय शूट घेतलं नाही. दुसऱ्या दिवशी होता माझा बड्डे, त्यामुळे मला डेकोरेशन करायचं होतं. तसं तुम्हाला सांगितलं की माझं करायचं काय ठरलं नव्हतं. संध्याकाळी ह्यांनी सगळं ब्लिंकिटवरून ऑर्डर केलं. मग नंतर आम्ही दोघांनी मिळून डेकोरेशन वगैरे केलं. खूप साधं आणि सरळ केलं होतं. मी ह्यांना आधीच सांगून ठेवलं होतं की जास्त काय खर्च करू नका म्हणून ह्यांनी 1000 रुपयामध्ये सगळं काही ऑर्डर केलं होतं. आणि काही लोकांना वाटतं की मी खोटं बोलत आहे, मला आधीपासूनच बड्डे सेलिब्रेट करायचा होता. तर तसं काय नव्हतं. मी कपडे धुत होते, कपडे धुवून मी लगेच अंघोळ केली होती. तुम्हाला इथं माझे केस पण ओले दिसत असतील. तोपर्यंत ह्यांनी सगळं ऑर्डर केलं होतं. मग नंतर आम्ही डेकोरेशन केलं. परत मग मी ड्रेस चेंज केला आणि सेलिब्रेट केलं. बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर मग लगेच 2 दिवसांनी आम्ही घरी आलो होतो. आल्यानंतर पहिल्या दिवशी तर मी खूप जास्त थकले होते, त्यामुळे मी काही काम केलं नाही आणि झोप पण पूर्ण झाली नव्हती, कारण आम्ही रात्री प्रवास करून आलो होतो. त्यामुळं मग त्या दिवशी मी पहिल्यांदा झोप पूर्ण केली. दुसऱ्या दिवशी उठून मग सगळ्या घराची क्लिनिंग वगैरे चालू केली, बॅगा अनपॅक केल्या. टेरेसवर जाऊन बघितलं, झाडं आम्ही वर नेऊन ठेवली होती तर झाडं पण जळून गेली होती, त्यामुळं माझा पूर्ण मूड ऑफ झाला होता. त्यानंतर जी आमची मांजरी होती ती पण ह्यांच्या मित्राच्या घरी होती, मग तिला आणायला सांगितलं. खूप सारं सामान होतं, ते मला सगळं काही व्यवस्थित ठेवायचं होतं आणि हे सामान ठेवायला आता जागा पण पुरत नव्हती. त्यामुळं मग मी विचार करते की अजून एखादं कपाट घ्यावं. आणि अजून एक 2-3 दिवसांनी मी इंस्टाग्रामवर एक सिरीज चालू करणार आहे, ज्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं प्रमोशन करणार नाही. जे काय रिअल प्रोडक्ट्स आहेत, मग ते स्किन केअर, हेअर केअर, बॉडी केअर, पेडिक्युअर, मेनिक्युअर, असं जे काही माझं आहे, जे मी खरंच यूज करते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळं व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि तुम्हाला अजून कशावर व्हिडिओ पाहिजे आहेत ते पण सांगा, म्हणजे सेल्फ केअरबद्दल ग्लो अप सिरीजसाठी. तुम्हाला तर माहितीच आहे, कोलकात्याला गेल्यावर मी खूप सारी शॉपिंग केली होती. जाताना आम्ही फक्त 2 बॅगा घेऊन गेलो होतो, परंतु येताना मात्र त्यात सामानच बसत नव्हतं. सामान म्हणजे जास्त झालं होतं. त्यामुळं मग येतानाच्या वेळेलाच आम्ही लगेच नवीन बॅग घेतली, त्यामध्ये सगळं सामान भरलं. खूप जास्त धावपळ झाली होती आणि एकदा का कोलकात्याला जाऊन आलं ना, माझं रुटीन बसायलाच मला 1 आठवडा जातं, कारण घर वगैरे खूप जास्त घाण झालेलं असतं. आल्यावर एवढं मोठं सामान घेऊन आलेलो असतो, ते सगळं व्यवस्थित ठेवायचं असतं, त्यामुळं लवकर रुटीन बसतच नाही आणि खूप झंझट होते. आणि तिकडं जाऊन आल्यावर जेवढी काही कपडे आम्ही आणलेली असतात तेवढी आम्ही सगळी धुवून ठेवतो, ते पण गरम पाण्याने. आणि यावेळेस तर खूप जास्त कपडे होती आणि ही कपडे धुवायलाच मला वाटते आता की 1 दिवस जाईल. त्यामध्ये मला ह्यांची पण काही मदत मिळत नाही, ह्यांनी सारखे कामावरच असतात.
फक्त घरी जेवायलाच येतात, त्यामुळं घरचं मला सगळंच बघावं लागलं. त्यामध्ये व्हिडिओ बनवायचे, व्हॉइस ओव्हर असं बरंच काही असतं. खरंच खूप जास्त म्हणजे स्ट्रगल करावं लागतं. त्यामध्ये हे मांजर आणल्यापासून घरामध्ये एक वस्तू जागेला ठेवत नाही. पाय पुसणी तर कुठली कुठं नेऊन टाकतं. खूप वैताग देते यार हे. आणि मला गुणानं काम पण करू देत नाही. इकडं तिकडं चालायला लागलं की येऊन अचानक पायाला धरतं. त्यामध्ये पहिल्या दिवशी आल्यावर तेवढं ह्यानं दूध पिलं आणि मच्छी खाल्ली बरं का. नंतर याने काहीच खाल्लं नाही. ह्याला फक्त कॅट फूडच लागतं, दुसऱ्या कशाला हे तोंडच लावत नाही. आणि हो, आता मी यूट्यूबवर पण डेली व्हिडिओ टाकायला चालू करेल. म्हणजे डेली नाही जमलं तरी एक दिवसाआड तरी टाकेल, प्रयत्न करेल मी. परंतु मला एकदा कमेंट करून सांगा की तुम्हाला डेली रुटीन बघायला आवडेल की रेसिपीचे व्हिडिओ.